येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले। आज सायगाव येथे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळेस सायगाव येथील भीमसैनिक, भीमरागिनी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व समाजाचे लोक या सोहळ्यासाठी उपस्थित होते। आज 14 एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सायगावमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, येवला तहसीलदार आबा महाजन उपस्थित होते। महाजन, येवला ग्रामीण पोलीस संदीप मंडलिक, पीआय तसेच आरपीआय जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सायगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि त्या निमित्ताने सायगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा जो आहे बसवण्यात आलेला आहे। आज त्याचं अनावरण झालं आहे, लोकार्पण झालेलं आहे। त्या निमित्ताने सायगावकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचे अभिनंदन करतो। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेलं आपलं संविधान, यामुळेच आज या देशामध्ये प्रगती होत आहे। त्यामुळेच हा देश एकसंघ आहे। त्यामुळेच ह्या देशामध्ये जे आहे पुढील वाटचाल जी आहे फार प्रगतीने होत आहे आणि तेच आदर्श घेण्यासाठी, तेच आदर्श पुढील पिढीला मिळावं म्हणूनच या आदर्श पुरुषाचे जे आहे पुतळे जे आहे आपण उभे करू। आज सायगावमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभा राहिलेला आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा पुतळा जो आहे सायगावकरांना इथे देण्यात आलेला आहे। मी आदरणीय भुजबळ साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम जो आहे सायगावकरांसाठी हाती घेतला, त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार। धन्यवाद।